नमस्कार. ऑथेंटिक खानदेश चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत आमच्या खानदेशातील गावरान पद्धतीने दोडक्याची भाजी. ही भाजी बनवायला खूप सोपी आहे आणि खायला खूप चवदार लागते आणि अगदी पटकन बनवून तयार पण होते. जास्त मसाले पण वापरले जात नाही आणि भाकरीसोबत तर खूपच चवदार लागते ही भाजी. गरम गरम मस्त भाकर घ्यायची आणि खायचं, खूपच चवदार लागते. चला मग वेळ वाया न घालवता आपण या रेसिपीला सुरुवात करूया. त्यासाठी मी 1 पाव दोडके घेतलेले आहेत. दोडके स्वच्छ धुवून घ्यायचे. त्यानंतर शेंगदाणे घेतलेले आहेत. मसाला बनवून घेऊ त्यासाठी शेंगदाणे, आलं लसूण आणि हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत. आता दोडक्यांना आपण पुढचं मागचं देठ कापून घ्यायचं. त्यानंतर त्यांना आता आपण सोलून घेऊ. पूर्ण लांब व्यवस्थित सोललं जात नाही, त्यासाठी 2 तुकडे करायचे एका दोडक्याचे आणि त्यांचे शिरा काढून घ्यायच्या. शिरा जर काढल्या तर दोडक्याची भाजी लवकर शिजते, त्यासाठी शिऱ्यांचा भाग काढून घ्यायचा. अशा पद्धतीने आपण दोडके सोलून घेऊ. दोडके नरम आहे तरी पण शिऱ्यांचा भाग काढून घ्यायचा, म्हणजे भाजी अगदी पटकन बनून तयार होते. त्यासाठी आपण शिऱ्यांचा भाग काढून घेऊ. बघा, शिऱ्यांचा भाग काढल्यानंतर आता आपण दोडक्यांना धुवून घेऊ. त्यानंतर त्यांना कापून घेऊ. अशा प्रकारे कापून घ्यायचं. तुम्ही गोलसुद्धा कापून घेऊ शकतात. बघा, अशा पद्धतीने छान मस्त बारीक बारीक तुकडे करून घ्यायचे. आता अशा पद्धतीने आपण सर्व दोडके कापून घेऊ. बघा, कापून झालेले आहेत. आता आपण या भाजीसाठी मसाला तयार करून घेऊ. त्यासाठी गॅसवर तवा ठेवायचा. तव्यावर शेंगदाणे भाजून घेऊ. आधी शेंगदाणे भाजून घ्यायचे. मस्त छान खरपूस भाजून घ्यायचे शेंगदाण्यांना. आता शेंगदाणे थोडे भाजण्यात आलेले, त्यामध्ये मिरच्या टाकून घ्यायच्या. नाहीतर मग तुम्ही आधी पूर्ण शेंगदाणे पण भाजून घेऊ शकता, नंतर मिरच्या भाजल्या तरी पण चालतं. अशा पद्धतीने आता आपण शेंगदाणे आणि मिरच्या भाजून घेऊ. शेंगदाणे थोडे भाजून झालेले आहेत, काढून घेऊ. मिरच्या थोड्या भाजायच्या बाकी आहे, त्यामुळे मिरच्या थोड्या साईडला करून घेऊ आणि शेंगदाणे काढून घेऊ ताटामध्ये. बघा, आता मिरच्या पण चांगल्या भाजून घेऊ. थोडेसे धने टाकून घेऊ. धन्यांना पण भाजून घेऊ. तुम्ही जर भाजायच्या वेळेस अख्खे धने नाही घेतले तर मग भाजीत मसाल्याच्या वेळेस धना पावडर टाकायचं, म्हणजे मग छान चव येते भाजीला. आता धने मिरच्या भाजून झालेले आहेत, काढून घेऊ. थंड झाल्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकायचं आणि पाणी टाकून मसाला चांगला वाटून घ्यायचा. एकदम जाड पण नाही, एकदम बारीक पण नाही, अशा पद्धतीने वाटून घ्यायचा. त्यानंतर गॅसवर कढई ठेवायची. गॅस पेटवायचा. कढई तापल्यानंतर तेल टाकायचं. त्यानंतर तेल तापलं का मोहरी टाकायची, जिरे टाकायचे, कढीपत्ता टाकून घ्यायचा. त्यानंतर जे वाटून घेतलेलं वाटण आहे ते टाकून घ्यायचं आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. छान परतून घ्यायचं तेलामध्ये मसाला. त्यामध्ये हळद टाकायची. हळद टाकल्यानंतर पुन्हा एक वेळा छान मिक्स करून घ्यायचं. जर कढईला मसाला जास्त चिटकत असला तर थोडंसं पाणी टाकून घ्यायचं आणि व्यवस्थित पुन्हा छान मिक्स करून घ्यायचं. बघा, आता थोडं 1 मिनिटाने थोडंसं मसाला चांगला झालेला आहे. त्यामध्ये आपण दोडका टाकून घेऊ. आता दोडक्याला 1 मिनिट मसाल्यामध्ये चांगलं परतून घेऊ. बघा, दोडका चांगला परतून घेतलेला आहे आपण मसाल्यामध्ये. आता आपण आपल्याला हवं त्या अंदाजाने भाजीमध्ये पाणी टाकायचं आहे. कमी जास्त पाणी झालं तरी पण ही भाजी खूप चवदार लागते.
पातळ रस्सा झाला तरी पण छान चव येते या रश्श्याला. त्यामुळे हवं त्या अंदाजाने तुम्ही पाणी टाकून घ्यायचं. पाणी टाकल्यानंतर भाजीला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं छान. त्यानंतर चवीप्रमाणे मीठ टाकायचं. मीठ टाकल्यानंतर पुन्हा व्यवस्थित मिक्स करायचं. व्यवस्थित छान मिक्स केल्यानंतर गॅसची फ्लेम कमी ठेवायची आणि थोडंसं अर्धवट झाकण ठेवून भाजीला 5 ते 6 मिनिट शिजवून घ्यायची. पूर्ण फुल झाकण लावायचं नाही, नाहीतर मग भाजी कढईच्या बाहेर उतू येते. त्यासाठी अर्धवट झाकण ठेवायचं. नाही ठेवलं झाकण तरी पण चालेल. बघा आता दोडका चेक करून घेऊ शिजलं आहे का नाही. तर थोडंसं शिजायचं बाकी आहे. काही दोडका शिजलं आहे, काही थोडंसं शिजायचं बाकी आहे. त्यामुळे पुन्हा 2 मिनिट भाजीला आपण शिजवून घेऊ. बघा आता 2 मिनिट झालेले आहेत. आता पुन्हा एक वेळा चेक करून घेऊ. आता दोडका चांगला शिजून तयार आहे. आता त्यावरून मस्त अशी हिरवगार कोथिंबीर टाकायची आणि मिक्स करायचं. 1 मिनिट चांगली उकळी येऊ द्यायची आणि गॅस बंद करायचा. बघा झाली आपली गावरान पद्धतीने दोडक्याची भाजी. ही भाजी भाकरीसोबत तर खूपच चवदार लागते. पोळीसोबत, भातासोबत पण तुम्ही ही भाजी खाऊ शकतात. तुम्हाला जर अशाच गावाकडच्या नवनवीन रेसिपी हव्या असतील तर ऑथेंटिक खानदेश चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. छान अशी कमेंट करायला विसरू नका. आणि या चॅनलवरील अशाच नवनवीन रेसिपीचा आनंद घेत राहा. बघा किती मस्त आपली चटपटीत दोडक्याची भाजी तयार आहे. या भाजीसोबत मस्त अशी गरम गरम भाकर बनवायची. गरम गरम भाजी ताटात घ्यायचं आणि जेवण करायला बसायचं. थँक्यू.